नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 11 वाजतात आणि आपण आता या बुलेटिन मध्ये घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या पहिल्याच बातमी आहे ती म्हणजे अवख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी। मालेगाव मधल्या 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आणि या हत्या प्रकरणी संतापाची लाट आता संपूर्ण राज्यभरातून उसळते आहे। या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण मालेगावात आज बंद पाळला जातो। डोंगराळे हत्या प्रकरणातील आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीचं वकीलपत्र घेण्यासही अजून कोणी तयार नाहीये। राज्यातील अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे। आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे न्यायाची। दुसरी बातमी आहे काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांच्या वक्तव्यासंदर्भात। काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचं समर्थन सुरूच आहे। हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अल्वी अतिरेक्यांच्या समर्थनार्थ समोर आले। दलवाई म्हणतात की दिल्ली स्फोट हा काश्मीरवर झालेल्या अन्यायाचं उत्तर आहे, तर अर्थातच त्यानंतर दलवाईंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। मात्र दुसरीकडे रशीद अल्वी म्हणालेत मुसलमानांवर अन्याय होत आहेत म्हणून ते दहशतवादाकडे वळतायत। हा दहशतवाद्यांना गोंजारण्याचा प्रयत्न काँग्रेसचे मुसलमान नेते का करतायत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर तिसरी बातमी आहे उरणमधून। उरण महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं प्रचारासाठी उर्दू भाषेमध्ये एक पत्रिक जारी केलं। भाजप उमेदवारानं उर्दूमध्ये प्रचार केला। शोभा कोळी शाह यांनी उर्दूमधून पत्रकं वाटली आणि याचवरून मनसेच्या योगेश चिलेंनी भाजपवर घणाघात केला। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे मतांसाठी चाकरी करायची असा टोला त्यांनी लगावलेला आहे। या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांसंदर्भामध्ये आपण आज सखोल विश्लेषण सुद्धा करणार आहोत। अर्थातच बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मालेगावमधून। मालेगावातील 3 वर्षांची चिमुरडी, तिच्यावर अत्याचार होतो आणि नंतर हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी हा नराधम तिची निर्घृणपणे हत्या करतो। या घटनेचा संताप व्यक्त होतोय संपूर्ण राज्यभरातून। घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण मालेगावात आज बंद पाळला जातोय। डोंगराळे हत्या प्रकरणातील आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मालेगाव अत्याचारातील नराधमानं वकिलाची मागणी केली आहे, मात्र कोणताच वकील या आरोपीचं वकीलपत्र घेत नाहीये। सरकारी वकील संजय सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आज आंदोलनं केली जात आहेत, मोर्चे निघतायत, मात्र प्रतीक्षा या चिमुरडीला मिळालेल्या न्यायासंदर्भात। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी माझे प्रतिनिधी संतोष खताळ सध्या आपल्या सोबत आहे। संतोष, घटना अत्यंत हृदयद्रावक आहे। अजून सुद्धा आरोपीला शिक्षा होत नाहीये, कठोर शिक्षा होत नाहीये। काय भावना आहेत सध्या मालेगावकरांच्या? आज मालेगावमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद पुकारण्यात आला असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील आता डोंगरे गावात आहे। पण या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। सकाळपासून मालेगावातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपल्याकडचे दोन्ही दुकानं बंद करून पूर्ण भाग हा मालेगावात शांततेत बंद पुकारण्यात आला आहे। आणि कोणताही वकील आज या आरोपीचं वकीलपत्र घेण्यास तयार नाही आणि लोकांच्या भावना देखील संतप्त झाले। हो। आपल्याशी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल? कालची जी घटना आहे ती फार मालेगावमध्ये जी झालेली घटना आहे ती अत्यंत वाईट असून ही अशी घटना होऊ नये, कारण असा जो विकृत विचाराचा विकृत मनाचा माणूस एका छोट्या मुलीवर अशा पद्धतीने जे काम करीत असेल तर ते हे समाजाला आणि समाज व्यवस्थेला लाजीवाणी गोष्ट आहे। या व्यवस्थेमध्ये अशी माणसं, विकृत विचाराची माणसं जी असतात त्यामुळे या समाजामध्ये आपली संस्कृती बिघडते आणि म्हणून अशा माणसाला कठीणातले कठीण आणि जास्तीत जास्त शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढे असं कृत्य कोणी करणार नाही असं मला वाटतं। आणि या गोष्टीचा, झालेल्या गोष्टीचा मी निषेध करतो। बळवंत आव्हाड, मनमाड। बाबा, काय सांगाल तुम्ही? ही जी घटना आहे, मालेगाव डोंगराळी गावामध्ये 3 वर्षाच्या बालिकेवरती अमानुषपणे अत्याचार करून तिला दगडांनी ठेचून मारून तिचा जीव घेतला। अशा नराधमाला ताबडतोब त्याच ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी असं आम्हाला वाटतं। आणि ज्या पद्धतीने कायद्यामध्ये ह्या ज्या बलात्कारी गुन्हे करणारे जे लोक आहेत त्यांना ताबडतोब कायद्यामध्ये बदल करून जागच्या जागी त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मला वाटतं।
मी तू काय सांगशील दादा? दादा, आमचे मित्र सहकारी वैद्यकीय प्रतिनिधी मालेगाववरून निखिल विस्त्री यांची ती भाषी असेल, हे जे काही डोंगराळे गावात कृत्य घडलंय हे खूप अत्यंत दुःखद असेल आणि आम्ही सर्व मालेगाव एमआरकडून त्याच्यात सहभागी आहोत, जेणेकरून आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असं आम्ही मालेगाव एमआरकडून विनंती करतो. एकंदरीत त्या भावना आहे लोकांच्या. नक्कीच संतोष, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पुढची बातमी पाहूयात. काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांकडून इस्लामी अतिरेक्यांचं समर्थन सुरूच आहे. हुसेन दलवाईंच्या पाठोपाठ आता रशीद अल्वी सुद्धा अतिरेक्यांच्या समर्थनार्थ समोर आलेले आहेत. दलवाई म्हणतात की दिल्ली स्फोट हा काश्मीरवर झालेल्या अन्यायाचं उत्तर आहे. अर्थात त्यानंतर दलवाईंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसरीकडे रशीद अल्वी म्हणाले की मुसलमानांवर अन्याय होत आहेत म्हणूनच ते दहशतवादाकडे वळत आहेत. हा दहशतवादांना गोंजारण्याचा प्रयत्न काँग्रेसचे मुसलमान नेते का करतायत असे नानाविध प्रश्न उपस्थित होतात आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अनेक मान्यवर सुद्धा असणार आहेत. मात्र तत्पूर्वी हे दोन नेते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करू. इलेक्शन आने के बाद बराबर बमकांड क्यों होता है, ये इसका भी जांच होनी चाहिए. दूसरा ऐसा है कि जिस ढंग से कश्मीर में अन्याय हो रहा है उसका भी परिणाम कुछ होगा, ये मानना चाहिए. जिसने MBBS किया है, जिसने MD किया है, जो आराम के साथ अपनी कोठी में रह सकता है, जो आराम के साथ अपनी परिवार में पूरी जिंदगी गुजार सकता है, वो आतंक का रास्ता क्यों अपना रहा है? किन हालात ने मजबूर कर दिया उसको कि वो बमों से खेलने लगे? वो जानता है कि इसका नतीजा मौत है, इसके बावजूद वो मौत को गले लगा रहा है, उस आतंकी रास्ते पर जा रहा है जिससे देश का भविष्य खतरे में पड़ जाता है. मोदी साहब, ये जिम्मेदारी आपकी है. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी. आपल्या दोघांचंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. मी सर्वप्रथम गोपाळजी तुमच्याकडे येणार आहे. नेमकं मला सांगा, काँग्रेस नेहमी हीच भूमिका का घेते? वारंवार अतिरेक्यांचा पुळका का बरं येतोय काँग्रेसला? हे बघा, या म्हणण्याला बिलकुल काडीचा आधार नाही आणि हे तथ्यहीन आहे हे जे काय बोलतायत ते. मुद्दा असा आहे की काँग्रेसने आतापर्यंत दोन देशाचे पंतप्रधान, काँग्रेसचे दोन नेते या दहशतवादाला बळी पडलेले आहेत, हे वास्तव आहे. आणि राष्ट्रप्रेम, दहशतवाद याविषयी म्हणजे हे आता पुत्रवतीला निपुत्रिकेने धडे द्यायचे पुत्रप्रेमाचे, हे असं काहीतरी झालं या सगळ्या गोष्टीमध्ये. काँग्रेसने हा देश उभा केलेला आहे. मिठाचा सत्याग्रहामध्ये सर्वप्रथम मौलाना आझाद यांनी मीठ उचललं आणि त्यांना माहित होतं की त्यांच्या डोक्यात ब्रिटिशांच्या काठ्या पडणार. तर या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांचं अनेक नेते हौतात्म्य पत्करले, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तीव्र संघर्ष केलेला आहे. आणि या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे, म्हणजे अब्दुल कलाम आझाद पासून अनेक देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत, अनेक थोर कलावंत झालेले आहेत. परंतु हे जे विद्वेषाचं राजकारण जे चाललेलं आहे सत्ताधारी पक्षाचं, आपल्या रोजच्या नित्य गरजांना फाटा देण्याकरता, त्याच्यावरील लक्ष उडवण्याकरता हे अशा प्रकारचे प्रकरण उकरून काढली जातात, हे दुर्दैवानं सांगावं लागतंय. त्या ठिकाणी तुम्हाला देश की सुरक्षा सुरक्षित हातो में म्हणताय आणि पहलगाम मध्ये सिक्युरिटी धाब्यावर बसली होती जाती, दिल्लीत येऊन त्या ठिकाणी हल्ले होतात, कुणाला पकडलं जात नाहीये. म्हणजे हे काय, हे चिंताजनक परिस्थिती. आणि त्यामुळे देशाला प्राणांची पर्वा न करता देश खऱ्या अर्थानं जर सुरक्षित राहिला असेल, जर सामाजिक सौख्य त्या ठिकाणी जर सांभाळलं गेलं असेल, तर ते केवळ काँग्रेसच्या. पण गोपाळजी, तुम्ही समर्थन करताय का या सगळ्या वक्तव्यांना? तुम्ही समर्थन करताय? हे बघा, त्याचं कधीच समर्थन करण्यासारखं नाहीये आणि ते समर्थन निंदनीय आहे. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये एखाद दुसऱ्याच्या कुणाच्या तरी कुठल्या अर्थाने केलेल्या स्टेटमेंटचं हे काँग्रेसवर खापर फोडणं हे चुकीचं राजकारण आहे, हे आपताईपणाचं राजकारण आहे. आणि याविषयी काँग्रेसला, म्हणजे काँग्रेसची भूमिका इतकी सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे की आतापर्यंत प्राणांची पर्वा न करता अतिरेक्यांना पकडलंय. राजमल कसाब सारख्यांना नैसर्गिक म्हणजे त्या ठिकाणी ट्रायल चालून त्याची फाशी दिलेली आहे. मसूद अझर सय्यद हे कुणाच्या काळात सोडले गेले? त्या ठिकाणी कंदारला कुठल्या काळात खतरनाक अतिरेकी सोडले?
भारतीय जनता पक्षाच्या काळातच हे अतिरेक्यांना सोडले ना, ते आज आपल्याला डोईजड झालेले हे कुणाच्या काळात सोडले गेले? काँग्रेसने प्राणांची पर्वा न करता त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान 2-2 बलिदान त्या ठिकाणी पत्करले. कुठल्याही प्रकारे कधी तोडजोड केलेली नाहीये अतिरेक्यांची आजपर्यंतच्या इतिहासात. परंतु पार्लमेंटवर हल्ले जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवरनं दूर झाली तेव्हाच नेमके हिंदूंवर हल्ले होतात, तेव्हाच नेमके अतिरेकी हल्ले होतात. हे काय म्हणजे याच्याविषयी खरं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, संसदेत चर्चा होण्याची गरज आहे. पण आपले पंतप्रधान तर चर्चेला त्या ठिकाणी मानतच नाहीये. बरं, मी आता हाच मुद्दा घेऊन आता मधु चव्हाणांकडे जातोय. मधु चव्हाणजी, तुम्ही ऐकलं असेल आता सगळं गोपाळजी काय म्हणाले होते. या ज्या काही वक्तव्य होती याच्यामध्ये ही तथ्यहीन वक्तव्य आहे. काँग्रेसची भूमिका ही सूर्यप्रकाशासारखी लख्ख आहे. बोला. असं आहे की पहिल्यांदा गोपाळजींना मी धन्यवाद देतो की हे जे काय वक्तव्य केलं त्यांच्या नेत्यांनी त्याचा त्यांनी निषेध केला. मी तुमचं अभिनंदन करतो. कुठलाही भारतीय तुमच्यासारखंच बोलेल, पण माझी एक विनंती आहे की मी बोलतो ते शांतपणे ऐका. तुमचं शांतपणे सगळं ऐकलंय. मुळामध्ये काँग्रेसने किंवा हुसेन दलवाईंचं मला आश्चर्य वाटलं, त्या रशीद अल्लींचं काय वाटलं नाही का? अमित दलवाईंचे ते मंत्री आहेत, एक पुरोगामी आणि अतिशय स्पष्ट विचाराची व्यक्ती आहे ती. या देशात काँग्रेसने जाहीर करावं किंवा हुसेन दलवाईंनी किंवा बाकी रशीद अल्लींना मी तर त्यांना जास्त महत्त्व देत नाही की कुठला अन्याय मुसलमानांवर होतोय ते त्यांनी सांगावं. या देशामध्ये आताच गोपालजी म्हणाले की अनेक राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, चान्सलर, व्हाईस चान्सलर, न्यायाधीश, राजदूत हे अनेक मुस्लिम झालेले आहेत. कोणता अन्याय होतोय ते त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावं. उलट स्वर्गीय मनमोहनजींनी कोणाच्या दबावाखाली मला माहित नाही, नंतर त्यांनी वक्तव्य मागे घेतलं, परंतु या देशातल्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे असं ते म्हणाले. एवढे त्यांना त्या ठिकाणी काँग्रेसने झोपावलं. जर त्यांच्यावर अन्याय होतो तो त्यांनी सांगावा. आणि त्यावेळेला हिंदूंवर अन्याय झाले. काश्मीरमधून लाखोच्या हजारोच्या घरात मुस्लिम निघून गेले. धर्म बघून त्या ठिकाणी पहलगावला त्यांना ठार क्रूरपणे मारण्यात आलं. अनेक अत्याचार झाले. हक्काची आमची राम जन्मभूमीसाठी अनेक बळी गेले. असा अन्याय सहन करून सुद्धा नेहरू घराण्याने हिंदूंवर अन्याय करून सुद्धा कोणी हिंदू अतिरेकी झाला नाही. निरपराध लोकांना त्यांनी मारलं नाही. गाडीत बॉम्बस्फोट कर, बसमध्ये बॉम्बस्फोट कर, ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट कर, संसदेवर हल्ला कर, असं केलं नाही. आणि ज्यांना कोणाला सांगता येत नसेल का अन्याय झाला, जगामध्ये जिथे माझे मुस्लिम बंधू मायनॉरिटीमध्ये आहेत तिथे कुठेही त्यांच्यासाठी वेगळा कायदा नाही. मग न्यूयॉर्कचे महापौर झालेत, वेगळा कायदा नाही. पॅरिसला झालेत, वेगळा कायदा नाही. लंडनला झालेत, वेगळा कायदा नाही. भारतातच 70 वर्ष मला अधिकार मात्र माझे शर्यतप्रमाणे, कुराणप्रमाणे मिळाले पाहिजेत. कर्तव्य मात्र मी त्या ठिकाणी त्याप्रमाणे करणार नाही. आणि जर यांना वाटत असेल ते अन्याय आहे आणि जर सांगत नसतील तर त्यांनी सरळ उठून पाकिस्तानमध्ये जावं. कारण ज्यावेळेला 47 साली देशाचं विभाजन झालं, लाखो लोक मारले गेले, त्यावेळेला सरळ सरळ त्या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन म्हणाला की जिनानी की मुस्लिम धर्माच्या आधारावर मला राज्य पाहिजे. ज्या मुस्लिमांना तिकडे जायचे त्यांनी तिकडे जावं आणि हिंदूने त्या ठिकाणी तिथे राहावं. आणि म्हणून धर्माच्या आधारावर तुम्हाला इथे पाहिजे ना. सगळा देश मुसलमान करायचा आहे, सगळ्या देशामध्ये इस्लाम राज्य आणायचं आहे. या ठिकाणी बाकी कोणाला जगण्याचा अधिकार नाही हे सांगितल्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार अजिबात नाही. त्यांनी उठावाने चालावं. हे सगळे लोक ज्यावेळेला परवा हसीनाना पलायन करावं लागलं, 42,000 महिलांवर बलात्कार झाले, तिथलं राज्य बदल, अत्याचार झाला. परवाचं उदाहरण. कोणी निषेधाचा शब्द काढला नाही, कोणी त्याच्यावर त्या ठिकाणी काही बोललं नाही. या देशामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट करून निरपराध माणसांना मारलं त्याचं या बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या त्या ठिकाणी काजव्याने त्याचं उदात्तीकरण केलं मुंबई शहरामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतंय की ज्या देशात मुसलमानांना सुखाने राहता येत आहे, आनंदाने राहता येत आहे, कायद्याप्रमाणे राहत आहेत, काँग्रेस बीजेपीच्या राज्यात कुठे लिहिलंय का रेशनच्या दुकानावर की मुस्लिमांना रेशन नाही, ट्रेनमध्ये प्रवेश नाही, विमानात प्रवेश नाही, गार्डनमध्ये प्रवेश नाही, थिएटरमध्ये प्रवेश नाही, न्यायालयात त्यांना वेगळा अधिकार, असं चाललंय देशात? नाही चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की हुसेन दलवाई साहेबांनी नंतर सारवासारव केली ही त्यांची पश्चात बुद्धी आहे. कारण ते असं बोलतील, मग बोलावं लागतं की ब्रुटस यू टू,
हुसेन दलवाई साहेब, काँग्रेस संपायला का आली याचा विचार करा. आमच्यावर बोलून जेवढं तुम्ही असं बोलाल, जेवढं तुम्ही राहुल गांधीला जास्त नेतृत्व द्याल, तेवढी बीजेपी सर्व देश व्यापेल. तुम्हाला सुबुद्धी देव, तुम्ही असंच बोलत राहा. तुम्हाला सुबुद्धी देव, राहुल गांधीला तुम्ही तुमचा नेता ठेवा. बघा काय आहे देशातली जनता तुम्हाला कुठल्या जागेवर नेऊन ठेवते ती. नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता काय होतं या सगळ्या वक्तव्यांनंतर आणि ही वक्तव्य थांबतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद गोपाळजी, आपण आपल्या चर्चेमध्ये सोबत राहिला होता त्याबद्दल. मात्र मधुजी तुम्ही सोबतच राहा, आणखी काही बातम्यांसंदर्भामधलं आपलं विश्लेषण आपल्याला करायचं आहे. पुढची बातमी उरणमधून. उरण नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं प्रचारासाठी उर्दू भाषेमधून पत्रकं प्रसिद्ध केली आहेत. भाजप उमेदवारानं उर्दूमध्ये प्रचार केला आणि शोभा कोळी शाह यांनी तर चक्क उर्दूमधून पत्रकं वाटली. याचवरून मनसेच्या योगेश चिलेंनी चांगलाच भाजपचा समाचार घेतलाय. एकीकडे शिव्या द्यायच्या, दुसरीकडे मतांसाठी चाकरी करायची असा टोला चिले यांनी लगावलाय. परंपरागतपणे हिंदुत्ववादी छाप जोपासणाऱ्या भाजपकडून अल्पसंख्याक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा उर्दूमधल्या पत्रकाचा वापर हे भाजपच्या विरोधकांसाठी एक आयतं कोलिते असं सुद्धा आता बोललं जात आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते अर्थातच मधु चव्हाणजी आणि मनसेचे प्रवक्ते योगेश चिलेजी. आपल्या दोघांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला सांगा मधुजी, योगेश चिलेंनी हा जो काही आरोप केलेला आहे तो तथ्यच आहे. म्हणजे मतांसाठी आपण एकीकडे त्यांना शिव्या घालायच्या, दुसरीकडे मतं मागण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची चाकरी करायची, हे कितपत योग्य आहे? योगेश माझ्या स्मरणाप्रमाणे माझे मित्र आहेत, पाहिले त्यानं, त्यांनी माझं बोलणं पहिल्यांदा शांतपणे ऐकून घ्यावं, मग आपली प्रतिक्रिया द्या, तर ती चर्चा चांगली होईल. मुळामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिमांच्या आधारावर आणि औरंगजेब आमचा राजा होता असं बोलणाऱ्या मुस्लिम बंधूंची भगिनींची मतं घेऊन ज्यांचे खासदार निवडून आले त्यांना जाऊन तो आपले माननीय राज ठाकरेंनी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आता हातमिळवणी केली, तो त्यांचा प्रश्न आहे. मुद्दा राहिला उर्दूच्या पत्रकाचा. आता जी बिहारची निवडणूक झाली मित्रांनो, त्या बिहारच्या निवडणुकीत जर बूथ वाईज काउंटिंग केलं तर यादव आणि मुस्लिम बीजेपीला मतदान करणार नाहीत असं गृहीत धरण्यात आलं होतं. अनेक मुस्लिम बाहुल्य असलेल्या मतदारसंघात मुस्लिम बंधू भगिनींनी विकासाच्या आधारावर आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. राहिला मुद्दा उर्दूमध्ये पत्रक वाटण्याचा. मी अशी अनेक पत्रकं शिवसेनेची देतो लोकसभेच्या निवडणुकीतली की त्यांनी उर्दूला मान्यता द्यावी, उर्दूला राजभाषा समजावी, उर्दू भवन बांधलं तर त्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबईत केलेली 2 वर्षापूर्वी आहे. आणि शेवटी मुस्लिम बंधू सगळ्या मुसलमानांना बीजेपी शिव्या देते असं कुठे आहे? भारतीय जनता पार्टी म्हणते की जो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, जो या देशाला आपली माता मानतो, मादरे वतन मानतो, तो या ठिकाणी पण मधुजी विरोध करतात की तुमच्या पक्षातले नेते, आमदार आणि कोणी पदाधिकारी विरोध करतातच की एखाद्या समाजाला ठरवून टार्गेट केलं जाते, असं नाही वाटत तुम्हाला? नाही नाही नाही, आम्ही टार्गेट केलेलं एकही उदाहरण द्या. अतिरेकी जे आहेत ते कोणी असो त्यांना टार्गेट करतो. मुद्दा असा आहे की ते मतदार आहेत, त्यांच्या भाषेत त्यांना त्या ठिकाणी पत्रकं देणं. मी 1978 पासून निवडणुका लढवतोय. माझ्या विरोधामध्ये काँग्रेस शिवसेनेचे लोक होते. मी माझगाव नागपाडामध्ये इथे राहतो. किती सर्व पक्षीयांची उर्दू मधली पत्रकं दाखवू. परवा यामिनी दादा उभ्या होत्या. त्याच्यानंतर शिवसेनेचे त्या ठिकाणी असलेले आताचे नेते मान्य राजसाहेबांचे पुत्र माहीमला उर्दू पत्रकं वाटल्यात, ते देऊ का तुम्हाला आणून? मतदाराला त्याच्या भाषेत कळेल अशी पक्षाची भूमिका सांगणं म्हणजे लांबून चालून करणं नाही. बर, हे एखाद्या समाजाच्या भाषेमध्ये ते पत्रक वाचून दाखवणं आणि देणं अर्थातच ही एक लांगुल चालन आहे असं म्हणतायत मधु चव्हाणजी. योगेश चिलेजी, आपली प्रतिक्रिया? नाही, मधुजींबद्दल प्रचंड सन्मान आहे आणि भाजपमधले असे सन्माननीय प्रवक्ते राहिलेले त्यातले मधु चव्हाणजी एक आहेत. त्यामुळे त्यांनी जे आता सांगितलं त्या सर्व गोष्टींचा आदरच. परंतु मधु चव्हाणजी आता त्यांचे भाजपचे जे नवीन नेते आलेले आहेत, म्हणजे जे मागून येऊन आता नवीन मुल्ला जोरात बांग देतो ना तसे बांग द्यायला लागलेले नितेश राणे, पडळकर असतील, नवनीत राणा असतील, यांचे हे जे मुसलमानांबद्दल बोलतात ते कदाचित त्यांनी ऐकलं नसावं. त्यांनी ऐकलं की त्यांचा हा गैरसमज दूर होईल
की भाजप स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी दाखवताना किती मुसलमानांचा द्वेष करते आणि किती त्यांच्या विरोधात बोलते ते, आणि कसा हिंदूंच्या मनामध्ये राग भरला जातो हे जर त्यांना बघायचं असेल तर भाजप भक्तांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्या 4-5 ग्रुपवरती फक्त त्यांनी सामील व्हावं. त्यांना कळेल की कशा पद्धतीने विष पेरलं जात आहे समाजामध्ये, मुसलमानांच्या विरोधात कसा हिंदू उभा केला जातो. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर कट्टर हिंदुत्ववादी असाल तर तुमचं हिंदुत्व हे तुमच्या वागण्यात दिसलं पाहिजे. मोदीजी स्वतः बोलले होते की माझे मित्र हे गोमांसाचे कारखाने चालवतात, कुठला हिंदू गोमांस कारखान्याला समर्थन देईल. यांचे किरण रिजिजू स्वतः बोलले होते की मी गोमांस खातो, माझं कोण काय वाकडं करतोय मला बघायचंय. काय वाकडं केलं यांनी गेले 10 वर्ष किरण रिजिजू यांच्या बरोबर मंत्री म्हणून काम करतायत. गोवा राज्यामध्ये गोमांस विक्रीला बंदी नाहीये, हे कसलं हिंदुत्ववादी. त्यामुळे हे ज्यावेळी स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी हा शब्द वापरतात त्यावेळी त्यांचं वागणूक तशी असली पाहिजे. तुम्ही ज्यावेळी उर्दूमध्ये पत्रकं छापता त्यावेळी तुमच्या वागणुकीबद्दल लोकांना शंका येते. मग का तुमचे नितेश राणे मुसलमानांना शिव्या देतात, का उर्दू भाषेबद्दल शिव्या देऊन बोललं जातं, का पडळकर मुसलमानांना शिव्या देतात, का नवनीत राणा मुसलमानांबद्दल वाईट बोलतात. त्यामुळे मधुजींनी आत्ताचे त्यांचे जे तरुण नेते आहेत ते जे काही बोलतायत त्याच्याकडे एकदा गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. मला मधु चव्हाणजी यांच्याबद्दल एक सांगायचं आहे की त्यांनी अटल बिहारी वाजपेयींसोबत काम केलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींची भूमिका ही हे कट्टर हिंदुत्ववादी असताना सुद्धा मुसलमानांना त्यांनी सोबत घेऊन चाललेले आहेत. कधी मुसलमानांना असं वाटलं नाही की भाजपा मुसलमानांच्या विरोधात आहे. अटल बिहारी वाजपेयींसारखं जर मोदी वागले असते तर आज हे प्रश्न उभे राहिले नसते ना. आमचं उर्दू पत्रका वाटण्याला आमचं काही म्हणणं नाही. आमचं म्हणणं इतकंच आहे, मग तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी जर म्हणत असाल आणि मुसलमानांना शिव्या घालत असाल तर मग उर्दूमध्ये पत्रका छापू नका. तुमच्या भूमिकेवर ठाम राहा तुम्ही. इतकंच आमचं तुमच्या म्हणणं आहे. भूमिकेवरती बाकी ठाम राहा असं त्यांनी- म्हणतात योगेश चिलेजी. मधु चव्हाणजी तुम्हाला सुद्धा काहीतरी बोलायचं होतं. योगेश चिलेजी तुमच्याकडे पुन्हा येतोय, मधु चव्हाणांना म्हणणं पूर्ण करू द्या. अरे मित्रा योगेश, एक लक्षात घे, ही स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. कुठल्या तरी भावनात्मक मुद्द्यांवर जर कोणी बोलेल तर लोक त्याला घरी बसवतात, हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी मुसलमानांचा द्वेष करणारे किंवा अश्लाघ्य नको ते वक्तव्य करत असतील त्यांना वेळोवेळी जाणीव आमच्या नेत्यांनी दिलेली आहे. या देशातला प्रत्येक मुस्लिम हा त्या ठिकाणी देशद्रोही आहे हे भारतीय जनता पार्टी मानत नाही, हे मानत नाही. आम्ही मुस्लिमांचे अनेक, आता गोमांसाचा विषय जिजूजींचं काढलं तुम्ही, त्याचा एक मुद्दा सांगतो की पूर्वांचलमध्ये काही जे प्रांत आहेत, काही जमावात, काही घटक आहेत समाजाचे, त्यांचं खाणं हे वेगवेगळ्या प्रकारचं आपलं आपण ज्याला चिकन वगैरे म्हणतो हे सोडून वन्य प्राण्यांचं मांस खाणं हे त्यांचं, हळूहळू तो वेगळा देश होईल, वेगळा बदल होईल. मुद्दा हा नाही पत्रक काढणार आकाश कोसळणार आहे. आपण मुद्दे विकासावर बोलू. आता जनता वेडी नाही. बुधवार साधारणपणे 200च्या वर जागा मिळाल्या, त्यातल्या बिहारमधल्या 42 ते 45 जागा अशा आहेत मित्रा की जिथे मुस्लिम बाहुल्य आहे. आम्ही जर द्वेष केला असतं तर निवडून दिलं नसतं. दिल्लीच्या चांदणी चौक जो भाग आहे तिथून आमचा आमदार, आमचा खासदार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नको ते विषय करू नये. आणि तुम्ही एक लक्षात घ्या मित्रा, तुम्ही केवळ बाळासाहेबांच्या पुत्राच्या शिवसेनेला जॉईन झालात, जर तुम्ही मनसेला जवळ घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही. या अपमानाबद्दल चर्चा करू. आणि म्हणून मित्रा मला असं वाटतं की या देशातला जो काय 14-15 कोटी मुस्लिम समाज आहे तो आपल्यामध्ये सामावून कसा जाईल, इथलं सांस्कृतिक मूल्य कशी जपतील, हा देश माझा आहे कसं समजेल, त्याच्यामध्ये समरसता अन्य हिंदूंबरोबर कशी होईल हे प्रयत्न केले पाहिजेत. बरं, हा देश मधुजी तुमचा मुद्दा आता मला असं वाटतं की योगेश चिलेजी यांना कळला असेलच. छोट्याशा गोष्टीचा बाऊ करू नका असं म्हणतात योगेश चिलेजी. ते आपली प्रतिक्रिया पाहिजे. नितेश राणे, पडळकरनी नवनीत राणांची हे त्यांना सांगितलं पाहिजे की या देशातले मुसलमान, हे मोहन भागवत स्वतः बोलले होते, तरी तुमचे तरुण नेते जर मोहन भागवतांचं ऐकत नसतील तर तुमचं काय ऐकतील. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सल्ले देताय ते सल्ले थोडे तुमच्या नेत्यांना दिलेत तर हा जो, आणि तुम्ही जिंकण्याचं जे सांगताय ना, तुम्ही कसे जिंकताय संपूर्ण देशाला माहिती आहे. ज्या मुस्लिम भागातून तुम्ही जिंकलात त्या मुस्लिम भागात एकदा फिरा आणि सर्वसामान्य लोकांना विचारा तुम्ही मतदान केलंय का भाजपाला, तुम्हाला सत्य कळेल. एकदा प्रयोग तर करून बघा तुम्ही तसा.
बघा, तुमच्या नेत्यांनी सुद्धा ते सगळं, तुमच्या नेत्यांनी मतदार यादीबद्दल सांगितलं, ॲफिडेव्हिट केलं नाही, कोर्टात गेले नाहीत, पुरावे दिले नाहीत, हवेत बाण मारणं, राहुल गांधींसारखे तसे बाण कोणी मारले तर त्याचा बिहार होईल, महाराष्ट्र होईल, मध्य प्रदेश होईल, त्या ठिकाणी उत्तर प्रदेश होईल. त्यामुळे मला असं वाटतंय, मला मित्र असं वाटतंय की मनसेची थोडी बहुत चांगली प्रतिमा आहे. अजून कोणते पुरावे दिले मनसे निवडणूक आरोप केलेल्याने पुरावे द्यायचे असतात. जनतेने दाखवून दिले त्यांचे किती झूट आरोप आहे. त्यामुळे मनसेची आणि राजसाहेबांची काही प्रतिष्ठा आहे की आपण सगळ्यांनी जपाती केली त्याच्यावरती. नाहीतर ऐका मित्र, ऐका, तुम्ही नको त्या विचाराचं समर्थन कराल तर ना घरका ना घाटका अशी स्थिती मनसेची होईल. मुस्लिम पक्षाबरोबर युती केली तर ते सगळे चमत्कार असतात. तुम्ही काश्मीरमध्ये मुस्लिम पक्षाबरोबर युती केली तर तो राष्ट्रवाद असतो. आणि एखाद्याने कोणी फक्त हा मुद्दा उरणमध्ये सांगून तुम्हाला मतं मिळणार आहेत दाखवलं की तो राष्ट्रद्रोही होतो. मुंबईत सांगणार आहेत का? बरं, हा मुद्दा आता नेमका किती गाजतो येत्या निवडणुकांमध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद योगेश शिलेजी आणि मधु चव्हाणजी, आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या चॅनलसाठी दिलात आणि चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.